नमस्कार, एसबीएन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता जोमात सुरू झालेली आहे. प्रत्येक उमेदवार आपल्या नागरिकांना भेटण्यासाठी आतुरतेने उत्सुक आहेत. त्यांच्या समस्या काय आहेत, नागरिकांच्या नेमकं त्यांचं व्हिजन काय हे जाणून घेणार आहेत. पण आज आपण आहोत प्रभाग क्रमांक 7 या ठिकाणी एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवार सुनीता कोकाटे हे आज आपल्या सोबत आहेत. त्यांचं नेमकं व्हिजन काय आहे, त्यांनी काय काम करणार आहेत, लोकांच्यापर्यंत त्यांनी काय पोहोचवणार आहेत, हे सगळं आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुनीता संजय कोकाटे, प्रभाग क्रमांक 7 मधून अनुसूचित जाती या महिला गटातून 2025-26 ची ही महानगरपालिकेची इलेक्शन लढत आहे. आणि एकनाथ शिंदे या गटातून त्यांचं तिकीट मला मिळालेलं आहे. ठीक आहे, आपण उभारणार आहात सगळं मान्य. पण याच्या अगोदर तुम्ही समाजकार्य करत होता. समाजकार्य करताना काय काय तुम्हाला अनुभव आलेला आहे आणि समाजकार्य तुमचं कशा पद्धतीने चालू होतं? 2008 पासून माझ्या वडिलांमुळे मी ह्या सामाजिक कार्यात सहभागी झाले. वडिलांचं वय होईल तसं ते 10 वर्ष नगरसेवक होते. पण त्यांना असं वाटायचं की नेहमीच आपल्या घरी समाजातली माणसं यावी, बायकांसाठी प्रोग्राम व्हावे, समाजाच्या कामी आपण यावं, यांची ती धडपड होती आणि त्यांना ते बरं वाटायचं. म्हणजे आणि मी त्यांची लाडकी लेक होते. मग मलाही वाटायचं की वडील लहान असताना नाही, त्यांच्या सुखासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मला ती जराशी आवड लागली की समाजात जायचं. मग त्यावेळेलाचा काळ बचत गटाचा होता. बचत गटाच्या काळामध्ये ना बायकांकडून काही ग्रुप असायचे 20-20 जणांचे आणि बऱ्यापैकी बायकांनी त्या पैसे घेऊन पळून गेल्या होत्या त्या बायकांचे. तेव्हा मी अगदी घरोघरी जाऊन म्हणजे त्यांना विनंती करायची की मी बचत गट काढणार आहे, तुम्ही माझ्या बचत गटात या, असं मी त्यांना कन्व्हिन्स करायचे. आणि अशा मी जवळजवळ 250 बायकांचे गट केले होते. 250. आणि आज तो माझा एवढा पसारा वाढलेला आहे की मी 40-40 लाख रुपये वाटते त्यांना 3-3 वर्षाला. मग तुमच्यावर विश्वासच बसला. याच्या अगोदर ते बचत गटाची लोक पळून गेली होती पैसे घेऊन जातात. मग एक प्रकारे तुम्ही कसा त्यांचा विश्वास संपादन केला? विश्वास म्हणजे ते सगळं वडिलांमुळे झालं. यांची लेख हा विश्वासच माझ्या समाजात खूप म्हणजे पुरेसा आहे. माझे वडीलच माझ्यासाठी सर्व काही आहेत. आणि त्यांचा व्यक्ती म्हणजे ते हमाली करायचे. हमालीमधून ते इतकी मोठी व्यक्ती झाली होती. आणि त्यांच्या इलेक्शन मध्ये ते मिरजेत नव्हते बरं का, म्हणजे काय सांगता नव्हते, ते मुंबईला होते आणि इथं इलेक्शन झाली होती आणि ते निवडून आले होते. बापरे, मग कसं काय असं ते मुंबईत असताना सुद्धा इथं निवडून येणं एवढं म्हणजे समाजकार्य, लोकांचा विश्वास कसा काय संपादन केला? समाजात ते इतके लोकप्रिय होते ना, समाजातल्या लोकांनीच त्यांना सांगितलं की नाही, तू एवढं समाजासाठी करतोस ना, तूच उभारलं पाहिजेस. आई माझी नको म्हणायची, नको ते कशाला पाहिजे आपल्याला, हमालीचा धंदा आपला. वडील सकाळी बर्फाच्या लाद्या घ्यायला सांगलीला जायचे, सांगलीतून इकडे यायचे. म्हणजे ती सुल्ल्यांची अजून ती दूध डेअरी वगैरे की नाही, तिथं ते बर्फाच्या लाद्या घेऊन यायचे वडील माझे. मग इतर वेळेला मग ते आई माझ्या जोड्या वगैरे शिवायची अशी. तेव्हा माझा जन्मही नव्हता. दोन्ही मोठी भावंड होती. त्या कष्टातून माझे वडील वाढलेले. पण ते ठराविक रक्कम काढायची, म्हणजे संसार अगदी त्यांनी हे केलं. आणि त्यांचं नेहमी लक्ष असायचं की मी हमालदार असलो तरी मी विमानात बसलं पाहिजे. बापरे, हा, म्हणजे एवढं माझ्या मुलांनी सगळ्या एज्युकेटेडच व्हायला पाहिजे. सगळ्यांनी आकांक्षा होती त्यांची, अशा त्यांच्या म्हणजे असं पूर्ण फॅमिली अशी एज्युकेटेड असावी, हे त्यांचं व्हिजन होतं. मग ते वडिलांच्या पासून व्हिजन चालू झालं. वडील जे काय समाजकार्य करत होतं, मग त्यातून तुम्हाला गोडी कशी काय निर्माण झाली समाजकार्य? आपण पण समाजकार्य ते सांगते ना, मी वडिलांच्या समाधानासाठी ह्याच्यात उतरले. जेव्हा त्यांचं वय झालं ना, तेव्हा ते डोळ्यासमोर त्यांना खूप चांगलं वाटायचं, समाजातल्या बायका आलेत. मग मी ते बचत गटाचे प्रोग्राम घ्यायचे, घरी हळदी कुंकू करायचे असं. आणि मग ते पैसे त्यांनाच उपयोगी, त्यांचेच पैसे होते. माझा काय त्यात हेतू काही नव्हता आणि मी माझ्या जवळचे देते असंही नव्हतं. त्यांचेच पैसे त्यांच्या कामाला यायचे. ते त्यात समाधानी असायच्या बायका. ते सगळं वडिलांना समाधान बघितलं ना, खूप छान वाटायचं. मग हे समाजकार्य करताना तुम्हाला राजकारणाची कशी काय गोडी लागली किंवा राजकारणाकडे कसं? नाही, राजकारणाची गोडी अशी म्हणता येणार नाही. त्या ज्या 200-250 बायका होत्या की नाही, त्याच मला कन्व्हिन्स करायचं, ताई एवढं तुम्ही करता, मग तुम्ही आमच्यासाठी इलेक्शन का लढत नाही? अरे वा, त्यातून आला तर तुम्ही आमच्यासाठी काहीतरी कामधंदा बघाल. म्हणजे असं त्या मला सुचवायच्या. असं तेव्हाही मला असं वाटायचं की नाही, नको त्या कुठे झंझट पडायचं, असं काही गरज आहे आपल्याला असं. पण म्हणजे एक वेळ अशी आली की नाही, आपण हे केलं पाहिजे. बरोबर, नक्की राजकारण काय ते पण बघितलं पाहिजे ना, आपण काय करू शकतो त्याच्यातून समाजासाठी. मग राजकारण करताना तुम्ही आज उभारलेला आहे प्रभाग 7 मध्ये, तुम्ही एकनाथ शिंदेच पक्ष का निवडला? बाकीचे भाजप होते, बाकीचे इतर पक्ष होते. मला त्या साहेबांचं, शिंदे साहेबांचं एक विजन खूप आवडलं. त्यांनी लाडक्या बहिणींसाठी जी योजना सुरू केली ना, 1500 रुपयाची,
आता त्याच्यातून बघा ना, अगदी गरीब लोकांना 1500 रुपयाचं महत्व हे काय असतं हे मला माहिती आहे. माहित नाही, बरोबर. मी ते बघितलेलं आहे हम्म. गरिबांच्या घरी, त्यांच्या गरजा. करोना काळात तरी अर्धा लिटर दूध नसायचं, हो, त्यांच्याकडे बरोबर. पैसा नसायचा. हो, त्या 1500चं महत्व त्या बहिणींना काय आहे हे मी जाणते. बरोबर. हा, आणि मग मला असं वाटलं की नगर रचना वगैरे त्या साहेबांकडेच आहे, म्हणजे आहे. निधी पण भरपूर येईल, आपल्या प्रभागाचा विकास करता येईल. अच्छा, आणि अच्छा. हा 7 नंबरचा जो प्रभाग आहे ना, इथे सगळे बघा हॉस्पिटल्स आहेत, हो, सगळे हॉस्पिटल्स दवाखाने आहेत, आहेत. हो. एसटी स्टँड आहे, जवळ रेल्वे जवळ. स्टेशन आहे, हो, शिवाजी क्रीडांगण आहे, बरोबर. शिवाजी मेन हायवे आहे. म्हणजे ह्या प्रभागात काय नाही असं नाहीये, बरोबर. सगळं काही ह्या प्रभागातून जातं. आणि ह्या प्रभागाचा विकास हा झालाच पाहिजे. कोणी काय केलं करण्यापेक्षा, म्हणण्यापेक्षा, ते विचार करण्यापेक्षा आपण काय करू शकतो बरोबर. हे आपण केलं पाहिजे. ताई, आपल्या या प्रभागामध्ये छत्रपती शिवाजी स्टेडियम आहे. त्या स्टेडियमची दुरावस्था गेल्या अनेक दिवसापासून पाहतोय. पाऊस आला तरी ती पाण्याचा तळस असल्या कसं असतंय. मग याच्यावर तुम्ही आवाज उठवणार आहात का? हो, अगदी उठवणार आहे. माझ्या प्रभागात छत्रपती शिवाजी क्रीडांगण आहे आणि तिथं मी लहानपणापासून बघत आले. आम्ही पण तिथं खेळूनच मोठे झालेलो आहोत. आणि तिथं ड्रेन व्यवस्था आहे, त्याचा प्रॉब्लेम आहे मोठ्या प्रमाणात. बरोबर. त्याचा मी पाठपुरावा करेन. बरोबर. नगर विकास मंत्री असल्यामुळं आमचे साहेब, तिथून मी निधी आणून माझं शिवाजी क्रीडांगण कसं अद्ययावत करता येईल याच्यावर मी पूर्ण भर देईन. आणि आता टर्फला जरी खेळायला गेलं तरी तासाला 1000 रुपये फी घेतात. हो, आता सर्वसामान्य लोकांना ते परवडणार आहे का? अजिबात मग खेळाडू ते कसे तयार होणार? बरोबर. आणि ह्या प्रभागात मुलं भरपूर प्रमाणात आहेत. म्हणत आहेत. हं. त्यांना क्रीडांगण कसं उपयुक्त करता येईल याच्यावर मी पूर्ण भर देईन आणि चांगले खेळाडू तयार करण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही आतापर्यंत अनेक पदं भूषवलेली आहेत. या पदापासून तुम्ही लोकांना, म्हणजे महिलांना त्याचा कितपत फायदा झालेला आहे आणि पदं कोणकोणती भोगवलेलं आहे? माझी सुरुवात तशी मिरज शहर सुधार समितीतून झाली. त्याच्यातून बरीच सामाजिक कार्य मी केलेली आहेत. त्याच्यानंतर मी रेल्वे संघटनेत पण काम केलं आहे. नंतर मुखबधीर शाळेमध्ये काम करताना त्या मुलांबरोबर जो आनंद मिळतो तो म्हणजे अगणित आहे. तो असा अगदी सरस्वती लायब्ररीची पण मी अध्यक्ष आहे. याच्या बऱ्याच पदावर मी काम केलेलं आहे आजपर्यंत. बरं, एक तुम्ही महिला आहात, सक्षम आहात. तुम्ही म्हणताय की एकनाथ शिंदे यांनी 1500 रुपये देऊन महिलांना सक्षम बनवलेलं आहे. त्याच पद्धतीनं आपल्या इथल्या महिला कशा सक्षम होतील त्या पद्धतीने तुम्ही काय करणार? मी आता माझ्या प्रभागात माझा जेवढा एरिया आहे ना, मी जसं बचत गट आता करत आली आहे, माझा असा विचार आहे की प्रत्येक म्हणजे प्रभागातल्या प्रत्येक भागामध्ये असे बचत गट तयार करावेत, जेणेकरून त्यांचा पैसा त्यांना उपयोगात कसा येता येईल याचा मी प्रयत्न करीन जास्त. आणि त्यांना काही घरी बसून काय काम मिळेल का याच्यावर थोडा भर देईन मी. कारण बऱ्याच महिलांची अशी डिमांड आहे, ताई मला घरात बसून काम द्या, घरात बसून काम द्या. आता असं नाही की बऱ्याच मोठमोठ्या इथल्या डॉक्टर बायका म्हणा, ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत. आणि बऱ्याच ठिकाणी असं गेलं की मी असं तुला कोणीतरी कामाला पाहिजे का, तर ठीक आहे, माझ्या बचत गटातली बाई आहे, मी तिथं सहज लावून देते. आता हे असे मेडिकल्स आहेत मोठे मोठे, तिथं पण मी बऱ्याच बायकांना असं कामावर लावलेलं आहे. म्हणजे काही हेतू नाही, पण ठीक आहे तुला काम पाहिजे ना, तिथं मी लावून देते. मी असं बरंच सामाजिक काम केलेलं आहे. या समाजकार्य करत असताना तुम्ही राजकारणात आला, तुमचं तर पुढचं व्हिजन काय असणार आहे? समजा तुम्हाला नागरिकांनी, इथल्या लोकांनी जर निवडून दिलं तर त्यानंतर तुम्ही लोकांच्यासाठी काय करणार? माझा हा प्रभाग मला स्वच्छ सुंदर प्रभाग बनवायचा आहे. वयोवृद्ध लोकांना गार्डनमध्ये त्यांची छान प्रकारे व्यवस्था करायची आहे. मला इथले जेवढे गार्डन्स आहेत ते अगदी सुस्थितीत ठेवायचे आहेत. मग नंतर रस्ते आलेच, गटारी आल्याच, पावसाच्या आधी त्यांची सगळी ती गटारीची व्यवस्था करणे याच्यावर माझा जास्त भर राहील. खड्डेमुक्त रस्ते करणे हे माझं जास्त विजन असेल माझ्या प्रभागातले, कारण माझ्या प्रभागात हॉस्पिटल्स जास्त आहेत. त्याच्यामुळे माझा भर जास्त सगळं रस्त्यावर असेल. आता सध्या तुम्ही प्रचार करत असताना दिवसभराची तुमची परिक्रमा काय असणार? सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कशा पद्धतीने तुम्ही प्रचार करता आणि नागरिकांच्यापर्यंत कसं पोहोचता? अतिशय छान प्रतिसाद आहे मला नागरिकांचा. आणि ह्या इलेक्शनमध्ये मला नागरिकांथ्रूच सांगितलंय की तुम्ही उतरा इलेक्शनमध्ये. आणि मला एकनाथ शिंदेतर्फे चांगला मला मोका सुद्धा मिळालाय, त्यांनी दिलेला आहे तो मला. त्याच्यामुळे त्याचं सोनं मी नक्की करेन.
प्रभाग क्रमांक 7 मध्ये आपल्या एकीकडे रुग्णालय आहे तर दुसरीकडे विस्तारित भाग आहे. या विस्तारित भागाचा कसा चेहरा तुम्ही बदलणार आहात, कशा पद्धतीने तिथे उपाययोजना करणार आहेत आणि एकनाथ शिंदेकडून कसा निधी आणणार आहात? माननीय वनखंडे सरांमुळे मला ही शिवसेनेची उमेदवारी मिळालेली आहे आणि मी निवडून येणार ही मला खात्री आहे. निवडून आल्यानंतर मी सरांच्या मदतीनं पहिलं काम माननीय एकनाथ शिंदे यांना भेटण्याचं करेन आणि माझ्या प्रभागासाठी जास्तीत जास्त निधी कसा मिळेल त्याचा प्रयत्न करेन. तुम्ही निवडून येण्यासाठी लोकांना, नागरिकांना तुम्ही काय सांगणार आहात आणि लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावं असं तुम्हाला वाटतं? मी आता 10 वर्ष समाजात काम करत आलेले, अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत ते मोठ्या लेवलपर्यंत बरोबर. मी काम करत आले. प्रत्येकाची निस्वार्थपणे मदत करत आली आहे बरोबर. आणि मला अजूनही वाटते की मला काही पद मिळालं तर मी अजून प्रभागासाठी चांगल्यात चांगलं काम करू शकेन, निस्वार्थीपणे काम करू शकेन. याच्यासाठी मला एकदा लोकांनी संधी द्यावी. बरोबर. 5 वर्षाची संधी मला त्यांनी द्यावी आणि ते देतील असं मला नक्की आशा आहे. आता जे उमेदवार आपल्या विरोधात उभारलेले आहेत त्याच्यापेक्षा तुम्ही सक्षम कशा पद्धतीने आहेत, म्हणजे ते जे उमेदवार उभारलेले आहेत त्यांच्यापेक्षा चांगलं काम कसं करू शकता तुम्ही? मी माझ्या प्रभागासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे. मी माझ्या प्रभागासाठी मी स्वतः लढणार आहे. माझ्या प्रभागाचे प्रश्न मी स्वतः मांडणार आहे. माझा प्रतिनिधी कोणी तिथे जाणार नाहीये. प्रश्न मी सगळे मांडणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे प्रभागातले प्रश्न सुटणार आहेत. बरोबर. एकीकडे कसं असतं की बाबा एका महिलेला उभा केलं तर त्याचा पती किंवा त्याचे वडील जे कोण असतात ते महापालिकेत जातात, कामं करतात, पण एक तुम्ही सक्षम आहात की तुम्ही काय म्हणता की मी स्वतः जाणार आहात, हे आहे. मग याच्यातून तुम्हाला असं वाटतं की बाबा जे काय उमेदवार आहेत ते उमेदवार स्वतः जाणार नाहीत, ते नुसतं दिखावा करतात? हो, दिखावाच करतात. तुम्हाला असे किती उमेदवार दाखवू मी? कितीतरी आहेत. तसं माझ्या बाबतीत नाहीये, कारण आजपर्यंत मी 10, 12, 13 वर्ष जी काम करत आली आहे ती मी स्वतःच करतेय. सगळं स्वतः हँडल करतेय. अगदी मुलांना, म्हणजे साहेब बाहेर देशात असल्यामुळं माझे वडील इथंच असायचे, त्याच्यामुळे मुलांना अगदी वाढवण्यापासून सगळं मी स्वतः करतेय. आणि म्हणजे समाजाचे इतके प्रश्न असू दे, बचत गटातल्या बायकांचे प्रश्न असू दे, कुणाला हॉस्पिटलमध्ये जाण्याचं असू दे, अगदी मुलगा जरी पडला कुणाचा, ताई माझा मुलगा पडलाय पटकन दवाखान्यात आहे, असा जेव्हा निरोप येतो तेव्हा मी पटकन धावत जाते. मी ते स्वतः करते, सगळं स्वतः करते. जेव्हा सिव्हिलमध्ये एखाद्या पेशंटला व्यवस्थित उपचार मिळत नाहीत, व्यवस्थित औषधं मिळत नाहीत, तिथं मी स्वतः जाते. आणि मी कितीतरी असे ऑपरेशन्स करून घेतलेले आहेत स्वतः तिथं उभा राहून सिव्हिलमध्ये. मी स्वतः केलेलं आहे. तिथं कोणी माझा नवरा गेला नाही की कोणी माझे वडील गेले नाहीत. तसंच मी माझ्या प्रभागातले प्रश्न मी स्वतः मांडणार आहे. त्याच्यामुळे जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून द्यावं. मॅडम, आपल्या प्रभाग 7 मध्ये इथे बरेच रुग्णालय आहेत. या प्रभागामध्ये हे रुग्णालय असताना आपल्या शेजारी एक शासकीय रुग्णालय आहे, मिरज शासकीय रुग्णालय आहे, त्या रुग्णालयाकडे आपण कसं बघताय? कारण जो येणारा वर्ग जो आहे आपल्या कर्नाटक जवळ आहे या ठिकाणी, पण बरेच आपले इथे गरीब लोक शासकीय रुग्णालयात जातात, त्यांना हिथं परवडत नाही. पण शासकीय रुग्णालयात आपल्या सुविधा कशा वाटतात? मिरज शासकीय हॉस्पिटल हे अगदी अद्ययावत हॉस्पिटल आहे, पण बऱ्यापैकी गरीब लोकांना सुविधा तिथे मिळतात आणि काही जणांना मिळत पण नाहीत. कधी औषधं मिळतात, कधी मिळत नाहीत. मग आमच्यासारखे प्रतिनिधी तिथे गेल्यानंतर त्यांची ट्रीटमेंट होते चांगली, पण म्हणजे आम्ही न जाताही त्यांना ट्रीटमेंट तिथं व्हावी याचा प्रयत्न मी नक्की करेन. बरं, आता आपण सगळं बघितलेलं, तुम्ही आपल्या नागरिकांना काय आवाहन करणार आहात? प्रभाग क्रमांक 7 मधून मध्ये मला महिला अनुसूचित जातीसाठी उमेदवारी मिळालेली आहे आणि मला सर्व मतदार राजांनी चांगल्या बहुमताने निवडून द्यावं ही माझी आशा आहे आणि मी या संधीचं सोनं मी नक्की करेन. मी प्रभाग क्रमांक 7 मधून महिला अनुसूचित जातीसाठी ही इलेक्शन लढवत आहे. माझं चिन्ह आहे धनुष्यबाण. या चिन्हावरती आपलं बहुमल मत देऊन मला बहुसंख्य मताने विजयी करावं. मी एवढंच तुम्हाला आश्वासन देईन की निवडून आल्यानंतर मी या प्रभागाचा पूर्ण चेहरा मोहरा बदलून टाकेन. या होत्या सुनीता कोकाटे, एकनाथ शिंदे गटाच्या. त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण. त्यांनी आवाहन केलेलं आहे की मला जर का चांगल्या मताने निवडून दिला तर या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय मी राहणार नाही.